नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण अधिक मास म्हणजेच त्याला पुरुषोत्तम मास असे का म्हणून ओळख प्राप्त झाली, तसेच या काळामध्ये आचरणात आणली जाणारी धार्मिक कृत्ये, देवांची उपासना, त्यांचे महत्त्व काय आहे, पुरुषोत्तम मासाची पौराणिक आख्यायिका काय आहे आणि त्याची कथा काय आहे याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. यावर्षी 2026मध्ये पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास आणि ज्येष्ठ मास यांचा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. या काळालाच अधिक मास म्हणून ओळखले जाते. 17 मे 2026 रोजी सुरू होणारा हा कालावधी 15 जून 2026 रोजी समाप्त होईल. त्यानंतर लगेचच नीज ज्येष्ठ मास सुरू होईल, जो 13 जुलै 2026 पर्यंत चालेल. तर आपण जाणून घेऊया पुरुषोत्तम मासाचे महत्त्व आणि त्याशी निगडीत पौराणिक कथा. पुरुषोत्तम मासाचे महत्त्व. सूर्य जेव्हा धनु किंवा मीन राशीतून भ्रमण करतो त्या कालावधीला मलमास किंवा खरमास म्हणून ओळखले जाते. तथापि दर 3 वर्षांनी चांद्र पंचांगातील साचलेले अतिरिक्त दिवस आणि सौर पंचांग यांच्यातील सुसंगती साधण्यासाठी एक अधिकचा महिना जोडला जातो, ज्याला अधिक मास म्हणून ओळखले जाते. सुरुवातीला मलमास म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या महिन्याला पुढे पुरुषोत्तम मास म्हणून ओळख प्राप्त झाली. या महिन्यात आचरणात आणली जाणारी सर्व धार्मिक कृत्ये जसे की दान धर्म, पुण्यकर्मे, पवित्र स्नान आणि इतर आध्यात्मिक उपक्रम अत्यंत पुण्यप्रद मानले जातात. किंबहुना इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या कृत्यांपेक्षा या महिन्यात केलेल्या कृत्यांचे फळ लाखो पटीने अधिक मिळते असा दृढ विश्वास आहे. पुरुषोत्तम मासादरम्यान सर्व आध्यात्मिक अनुष्ठाने आणि विधी प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार आचरावे. प्रत्येकाने शक्य तितक्या काटेकोरपणे आत्मसंयम, प्रामुख्याने फळांचा समावेश असलेला आहार आणि शारीरिक व आध्यात्मिक शुद्धतेचे पालन केले पाहिजे. शिवाय या काळात ईश्वराची उपासना करणे, एकासन म्हणजे दिवसातून केवळ एकदाच भोजन करणे, व्रत पाळणे, देवदेवतांचे दर्शन घेणे आणि पवित्र तीर्थक्षेत्रांची तीर्थयात्रा करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. आता आपण पाहूया अधिक मासात 33 देवतांची उपासना करण्याचे महत्त्व काय आहे. विष्णू, जिष्णू, महाविष्णू, हरी, कृष्ण, अधोक्षज, केशव, माधव, राम, अच्युत, पुरुषोत्तम, गोविंद, वामन, श्रीश, श्रीकांत, नारायण, मधुरिपू, अनिरुद्ध, त्रिविक्रम, वासुदेव, यज्ञयोनी, अनंत, विश्वक्षिभूषण, शेषशायी, संकर्षण, प्रद्युम्न, दैत्यारी, विश्वतोमुख, जनार्दन, धरावास, दामोदर, मखादान आणि श्रीपती या देवतांची उपासना केल्याने अतीव लाभ प्राप्त होतात. धार्मिक ग्रंथांनुसार भगवान नरसिंहांनी या महिन्याला स्वतःचे नाव दिले असून असे सांगितले आहे की आता या महिन्याचा स्वामी मीच आहे आणि माझ्या नावामुळे हे संपूर्ण जग पवित्र होईल. जो कोणी या महिन्यात मला प्रसन्न करेल तो कधीही दरिद्री राहणार नाही, त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. म्हणूनच या महिन्यात नामजप, तपश्चर्या आणि दानधर्म केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते. आता आपण पुरुषोत्तम मासाची पौराणिक आख्यायिका जाणून घेऊया. असे म्हटले जाते की हिरण्यकश्यपू या दैत्य राजाने अमरत्व प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. जेव्हा भगवान ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूला वर मागण्यास सांगितले, तेव्हा हिरण्यकश्यपू म्हणाला, तुम्ही निर्माण केलेल्या कोणत्याही जीवाच्या हातून मला मृत्यू येऊ नये. मग तो मानव असो वा पशु, दैत्य असो वा देव. माझा मृत्यू घराच्या आतही होऊ नये आणि बाहेरही नाही, दिवसाही नाही आणि रात्रीही नाही. तसेच तुम्ही निश्चित केलेल्या 12 महिन्यांपैकी कोणत्याही महिन्यातही नाही. माझा अंत कोणत्याही अस्त्राने किंवा शस्त्राने होऊ नये. पृथ्वीवर नाही आणि आकाशातही नाही. युद्धात माझ्यासमोर उभे राहण्याचे सामर्थ्य कोणामध्येही नसावे. तुम्ही निर्माण केलेल्या सर्व जीवांवर मी एकछत्री सम्राट म्हणून राज्य करावे.
यावर भगवान ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. त्यानंतर जसजसा हिरण्यकश्यपूचा अत्याचार वाढत गेला त्याने असा आदेश काढला की भगवान विष्णूंच्या कोणत्याही भक्ताला पृथ्वीवर राहू दिले नाही पाहिजे. विडंबना म्हणजे खुद्द भगवान हरींच्याच दिव्य मायेमुळे त्यांना स्वतःचा पुत्र प्रल्हाद हा विष्णूचा एक निस्सीम भक्त बनला. प्रल्हादाचे प्राण वाचवण्यासाठी भगवानाने सर्वप्रथम हस्तक्षेप करत 12 महिन्यांच्या नेहमीच्या चक्राचे रूपांतर 13 महिन्यांच्या चक्रात केले आणि अशा प्रकारे या अतिरिक्त महिन्याची म्हणजेच अधिक मासाची निर्मिती झाली. त्यानंतर त्यांनी नरसिंहाचे मानव सिंहाचे रूप धारण केले आणि संध्याकाळी म्हणजे सायंकाळी राजवाड्याच्या उंबरठ्यावर केवळ आपल्या दिव्य नखांचा वापर करून हिरण्यकश्यपूचा वध केला. त्यानंतर जरी प्रत्येक चांद्रमासासाठी परंपरेनुसार एक विशिष्ट देवता अधिपती म्हणून नेमलेले असते, तरीही या अतिरिक्त महिन्याचे अधिपतिपद स्वीकारण्याची जबाबदारी घेण्यास कोणताही देवता तयार नव्हते. परिणामी ऋषी मुनींनी भगवान विष्णूंना अशी विनंती केली की त्यांनीच या महिन्याचा भार स्वतःवर घ्यावा आणि या महिन्याला पावन करावे. भगवान विष्णूंनी ही विनंती सस्मित मान्य केली आणि अशा प्रकारे हा महिना जो मूळतः मलमास म्हणजे अशुद्ध किंवा अतिरिक्त महिना म्हणून ओळखला जात असे, आता पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जाऊ लागला. असेही मानले जाते की अधिपतीविहीन म्हणजे स्वामी नसलेला महिना असल्यामुळे या महिन्या अधिक मासाला तीव्र उपेक्षा आणि टीकेचा सामना करावा लागला. लोक त्याची चेष्टा करत त्याला मलमास या नावाने संबोधू लागले. या अपमानामुळे व्यथित होऊन मलमास स्वतः मूर्तिमंत स्वरूपात भगवान श्री हरी विष्णूंकडे गेले आणि त्यांनी आपल्या दुःखाची गाथा त्यांच्यासमोर कथन केले. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंनी त्या मलमासाला आपल्या गोलोकात भगवान कृष्णाचे दिव्यधाम नेले. गोलोकात पोहोचल्यावर मलमासाची ही दयनीय अवस्था जाणून घेऊन भगवान श्रीकृष्णाने त्याला एक वर दिला. या क्षणापासून मी तुझा स्वामी होईल. परिणामी माझे सर्व दिव्य गुण तुझ्यामध्ये सामावले जातील. मी पुरुषोत्तम परमेश्वर या नावाने विख्यात आहे आणि हेच नाव तुलाही प्रदान करत आहे. आजपासून तुला मलमास ऐवजी पुरुषोत्तम मास म्हणून ओळखले जाईल. म्हणूनच दर 3ऱ्या वर्षी जेव्हा तुझे आगमन होईल, जो कोणी व्यक्ती श्रद्धा आणि भक्तिभावाने पुण्यकर्म करेल त्याला अनेक पटीने अधिक आध्यात्मिक पुण्य प्राप्त होईल. अशा प्रकारे प्रभूने अधिक मासाचे, ज्याला पूर्वी निष्फळ मानले जात असे, त्याचे रूपांतर धर्म आणि पुण्यकर्मांच्या आचरणासाठी अत्यंत उपयुक्त अशा एका पवित्र कालखंडात केले. परिणामी या दुर्मिळ अशा पुरुषोत्तम मासामध्ये जो कोणी स्नान, पूजा अर्चा, आध्यात्मिक अनुष्ठान आणि दानधर्म यासारख्या कृत्यांमध्ये मग्न होईल त्याला विपुल प्रमाणात आध्यात्मिक फळ प्राप्त होईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.